सूर्याचा प्रकोप वाढत असून मुंबईत पारा 40च्या घरात गेलाय। सांताक्रूज वेधशाळेमध्ये सोमवारी पारा 37 अंशावर गेलाय। कुलाबा वेधशाळेमध्ये हाच आकडा 35 अंश सेल्सिअस इतका होता। सांताक्रूज वेधशाळेच्या साप्ताहिक फोरकास्टनुसार मंगळवारपासून कमाल तापमानात थोडी घट होण्याची शक्यता आहे, मात्र उकाड्यातून सुटका होण्याची सुतराम शक्यता नाही। पुढील 5 दिवसांमध्ये सरासरी 34 ते 35 अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला। पुण्यातील तापमान 40 अंश सेल्सिअसवर जाण्याचा अंदाज आहे। पुढील 5 ते 6 दिवस तापमान वाढण्याची शक्यता आहे। किमान तापमान सरासरीपेक्षा 1 ते 2 अंशाने वाढण्याची शक्यता आहे। पुणेकरांना पुन्हा एकदा उन्हाचा चटका उकाडा आता सहन करावा लागणार आहे। पुण्यातील तापमान 40 अंश सेल्सिअसवर जाण्याचा अंदाज आता वर्तवण्यात आला। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चोथमल आपल्यासोबत फोन लाईनद्वारे जोडले आहेत। ज्ञानेश्वर, पुण्यातील तापमान हे 40 अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता आहे, काय सांगशील सविस्तर? आपण काही दिवसांपासून बघतोय की तापमानामध्ये वाढ होताना बघायला मिळते आहे आणि आणखी आता 2 अंशांनी पुण्याचं तापमान जे आहे ते वाढू शकतं, अशा पद्धतीचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आलेला आहे। उन्हाच्या झळा वाढताना बघायला मिळतात। उष्माघातानं काहींचे मृत्यू देखील झाल्याच्या बातम्या पुढे आलेल्या आहेत। आता कुठे एप्रिल महिना सुरू झालेला आहे आणि आणखी पुढचे काही महिने बाकी असताना अशा पद्धतीनं तापमानामध्ये जी वाढ होतीये त्यामुळे चिंता जी आहे ती सतवते आहे। उकाड्याचं प्रमाण वाढताना बघायला मिळते आणि त्यात 40 अंशांपर्यंत हे तापमान जाऊ शकतं, अशा पद्धतीचा अंदाज जो आहे तो वर्तवला जातोय। मुंबईमध्ये देखील तशाच पद्धतीने सूर्याचा प्रकोप ज्ञानेश्वर, मुद्दा लक्षात आला। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।